नमस्कार, माझं नाव श्रेयस कुलकर्णी। पुन्हा एकदा तुमच्या भेटीला विजे डेव्हलपर्स घेऊन आलाय। ईस्ट लोकेशनला प्रीमियम खराडी लोकेशनला इऑन आय टी पार्कच्या शेजारी 3 आणि 2 BHK अपार्टमेंट। आज आपण पाहणार आहोत 2 BHK फ्लॅटची सॅम्पल टूर। आपली एंट्री असणारे ईस्ट आणि वेस्ट सगळे फ्लॅट हे वास्तूप्रमाणे ईस्ट वेस्ट फेसिंगच आहेत। प्री फिटिंग फर्निचर फ्रेम आपल्याला दिलेली आहे जी आपल्या घराच्या एंट्रीची शोभा वाढवेल। देण्यात आलेला आहे व्हिडिओ डोअर फोन जो तुमच्या आणि तुमच्या घरातल्यांची काळजी घेईल। शुभ कार्य आलं की घराला खेळ ठोकू नका, कारण ते ऑलरेडी आम्ही तुम्हाला प्री हुक तोरण दिलेले आहेत। ते तोरण लावलं की घराची शोभा अजूनच वाढेल। एंट्रीला आल्यानंतर प्रत्येक डोअरला आपण देतोय गॅस्केट। गॅस्केटमुळे तुमचा दरवाजा जर आपटला गेला तर फ्रेम डॅमेज होणार नाही व आपला दरवाजा राहील आहे तसा चांगला। दरवाजाच्या मागे दिली आहे शू रॅकला जागा सुद्धा। आय टीच्या लोकांचा विचार केला तर इथे मेजॉरिटी हजबंड वाईफ दोघंही वर्किंग आहेत। दोघंही वर्किंग असल्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही इथे क्रिएट केलेली आहे एक सर्वंट एंट्री कन्सेप्ट। हा दिलेला आहे एक दरवाजा आणि ही झालेली आहे तुमची एक लॉबी। आपण मेडला एका मेन डोअरची चावी देऊया आणि तुम्ही तुमच्या कामाला निघून जाऊ शकता, कारण मेड येऊन तुमचं घरातलं काम करेल विदाउट डिस्टर्बिंग युअर लिव्हिंग बेडरूम आणि तुमच्या प्रायव्हसीच्या गोष्टीसुद्धा। आणि ह्याला आपण नाव दिलेलं आहे सर्वंट एंट्री कन्सेप्ट। पुढे आपण येऊया किचनमध्ये। किचनमध्ये प्रीमियम तुमच्या पॅरलर प्लॅटफॉर्मच्या अरेंजमेंट केलेल्या आहेत। ड्राय बाल्कनी आणि ड्राय बाल्कनीमध्ये सुद्धा आपल्याला दिलेला आहे एक सिंक। विजे डेव्हलपर नेहमी प्रोव्हिजन देतं 2 सिंकचं। एक आहे तुमचं फूड वॉश आणि एक आहे तुमचं युटेन्सिल्स वॉश। ह्यामुळे जेवणाच्या ठिकाणी वॉश होईल आणि भांड्यांच्या ठिकाणी साफ होतील। त्यामुळे मॅम तुमचं काम इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल आणि मेड आलं तर तुम्हाला तुमच्या हातातलं काम सोडून द्यावं लागणार नाही। इथे दिलेला आहे आपल्याला वॉशिंग मशीनचा पॉईंट, तिथे इनलेट आणि इलेक्ट्रिकल पॉईंटसुद्धा। वरती दिलेला आहे तुम्हाला एक कॉलम बीम। त्या बीममुळे आपल्याला वरच्या बाजूला जर मॉड्युलर बनवायचे असतील तर आपण बिंदास बनवू शकता। प्लस इझी ड्रायर लावल्यानंतर तुमचे वाळत घातलेले कपडे हे कोणाला दिसणार नाहीत, त्यामुळे मेंटेन राहील पुन्हा एकदा आपल्या घराची प्रायव्हसी। हॉलमधून आपण पाहूयात की ह्या विंडोचा नक्की यूज काय, कारण ही आहे सर्व्हिस विंडो जी की आपल्याला हॉलमधून व्यवस्थित कळेल। आपण जाऊया आपल्या लिव्हिंग पोर्शनकडे। हा आहे तुमचा एल शेपमध्ये लिव्हिंग पोर्शन। लिव्हिंगमध्ये जर आपण पाहिलं तर आपला एल शेपमध्ये बसला सोफा, समोर बसला टीपॉय आणि समोरच्या बाजूला दिसतोय आपल्याला तो टीव्हीचा पॉईंट। मी ॲज अ गेस्ट आपल्या घरात आलोय, टीव्ही बघतोय, तर मला आपल्या घरातलं डायनिंग, बेडरूम्स आणि टॉयलेट्स हे दिसत नाही आहेत आणि ते 80% माझ्या घराच्या प्रायव्हसीला निगडीत असतं। त्यामुळे हा हॉल आणि लिव्हिंग हा परफेक्ट सीटिंग आणि परफेक्ट व्हेंटिलेशन आणि परफेक्ट प्रायव्हसीच्या बाजूनी बनवलेला आहे। आता येऊयात आपण आपल्या बाल्कनीकडे। बाल्कनी तीही वरतून क्लोज, म्हणजे ती वापरता आली मला 100%, कारण आता काळजी नाही की वरतून कोणीतरी मला बघतंय आणि कोणीतरी माझ्या घरामध्ये कचरा टाकते। त्यामुळे वरती आली आहे तुम्हाला कवर्ड बाल्कनी, कोणाची विंडो नाही। इथे दिलेलं आहे तुम्हाला लेज दिल्यामुळे आपल्याला टिपॉयचं काम हा छोटा लेज करणार आहे, त्यामुळे स्वतःचा टिपॉय परचेस करू नका। अननेसेसरी वाढवलेलं फर्निचर हे आपलं घर छोटं करत जातं, म्हणून आम्ही नेहमी विजे डेव्हलपर्स लेसर द फर्निचर आणि बिगर द हाऊस या कन्सेप्टवर काम करत असतो। इथे दिलेलं आहे आपल्याला ग्लास फसाड। या टफन ग्लासमुळे आपल्याला एक्झॅक्ट लाईट आणि व्हेंटिलेशन हे आपल्या ग्राउंड लेवलपर्यंत क्लिअर पास ऑन होईल। दुसरी गोष्ट, घरामध्ये लहान मुलं तर असतातच। लहान मुलं आली आणि त्यांना खाली बघायची इच्छा आहे, पण ॲज अ पेरेंट्स मला भीती वाटते थोडी, पण आता त्यांचं मन मारू नका, कारण ते इथून बघू शकतात छानशा ॲम्युनिटीजसुद्धा। पुढे आपण येऊयात डायनिंग पोर्शनकडे। आपला जर डायनिंग पोर्शन पाहिला, हा इतका सुंदर अरेंज केला आहे की जेवताना मला सिरियल पाहायची असेल तर ती मिस करण्याची गरज नाही, कारण मी माझ्या डायनिंग पोर्शनवरून पाहू शकतो माझा टीव्हीसुद्धा।
त्यामुळे डायनिंगची परफेक्ट अरेंजमेंट ही टी व्हीपासूनही जवळ आहे आणि सर्व्हिस विंडोपासूनही जवळ आहे. हे आहे आपलं बाप्पाचं घर. सगळ्यांचा विचार केला आहे, पण बाप्पाचा विचारही विजय डेव्हलपर्सनी केला आहे, त्यामुळे हे आहे आपलं पूजा रूमची जागा. पुढे आल्यानंतर आपल्याला वरती दिसतोय तो लॉफ्टचा पोर्शन. त्या लॉफ्टवर आपण देणार आहोत इन्व्हर्टर बॅकअप. हा आहे तुमचा कॉमन बेसिनचा पोर्शन. कॉमन बेसिनचा पोर्शन बसल्यानंतर सुद्धा खालची जागा व वरचा जो स्पेस आहे यामध्ये आपण लॉफ्ट बनवून आपले मटेरियल जे असतात ते स्टोअर तिथे करू शकता, म्हणजे तोही स्पेस आपण वापरतो आहे. इंटरनेटचा राउटरचा पॉईंट तोही सेंट्रली लोकेटेड, त्यामुळे तुमच्या घरामध्ये इंटरनेटचा पॉईंट विथ सेंट्रली लोकेटेड बसवण्यासाठीची दिलेली आहे आम्ही एक सेपरेट जागासुद्धा. आपण येऊयात किड्स आणि आपल्या पेरेंट्स बेडरूमकडे. ही आहे आपली किड्स किंवा पेरेंट्स बेडरूम. इथे दिलेलं आहे आपण क्रॉस व्हेंटिलेशनला विंडो. एक विंडो तुमची आउटरला ओपन होती आहे आणि एक विंडो तुमची बाल्कनीला ओपन होती आहे, त्यामुळे मेंटेन राहील तुमचं व्हेंटिलेशन. मी बऱ्याच वेळा सांगत असतो की ही जी विंडो आहे ना, ही विंडो आपण इमर्जन्सी विंडोसुद्धा म्हणू शकतो. ही रूम असू शकते माझ्या लहान मुलाची, आईवडिलांची किंवा सासू सासऱ्यांची. ह्या एजमध्ये त्यांना आपली खूप गरज आहे, त्यामुळे इमर्जन्सी कोणावर कधीही येऊ शकते. लहान पोरं बऱ्याच वेळा लॉक करतात दरवाजे, तर ते करू नयेत आणि त्यांच्यावर आपला ट्रॅक राहावा म्हणून ही विंडो आपण कन्सिडर करू शकता इमर्जन्सी विंडो. बसायला दिलेला आहे लेज, त्यामुळे स्वतःच्या खुर्च्या मात्र इथे विकत घेऊ नकात. जागा वाचेल आणि ॲक्च्युअल बेडरूम वापरायला मिळेल. आता आपण येऊयात मास्टर बेडरूमकडे. हा आहे तुमचा मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम जर आपण पाहिलात तर एक्झॅक्टली ईस्ट आणि वेस्ट स्लीपिंग अरेंजमेंट म्हणजे वास्तूप्रमाणे आपण अरेंजमेंट केलेली आहे. मध्ये लावलेल्या बेडनंतर एका बाजूनी वारा येईल आणि दुसऱ्या बाल्कनीतून तो बाहेर जाईल, म्हणजे लागेल तुम्हाला शांत अशी झोप. म्हणजे पुन्हा एकदा व्हेंटिलेशनकडे दिलेलं आहे विजय डेव्हलपरनी लक्ष. हा आहे तुमचा निश वॉर्डरोब स्पेस. निश वॉर्डरोब स्पेस म्हणजे कपाट ठेवायला जागा. कपाट आतमध्ये बसलं आणि जर मी सेम हाईटचं कपाट बनवलं तर वरती आपल्याला मिळतो आहे 10 फुटाचा मस्त लॉफ्ट, त्यामुळे पूर्ण तुमचं स्टोअरचं सामान तुम्ही तुमच्या लॉफ्टवरही ठेवू शकता. ही आहे तुमची बाल्कनी. बाल्कनी पुन्हा एकदा क्लोज, आणि ही पर्सनल बाल्कनी होऊ शकते कारण ही मास्टरला अटॅच आहे आणि त्यालाही दिलेले आहेत टफन ग्लासेस. आता पाहूया आपण आपला मास्टर टॉयलेट. मास्टर टॉयलेटला जर पाहिलं तर प्रीमियम सॅनिटरी फिटिंग्स, प्रीमियम टाईल्स विथ टाईल ड्रॉप, म्हणजे पुन्हा एकदा ड्राय आणि वेट कन्सेप्टला फॉलो केलेलं आहे. आणि बेसिन कॅबिनेटही दिलेलं आहे, त्यामुळे तुमचे इक्विपमेंट्स जे असतील शेविंग किट्स, ड्रायर, ते आपण इथे इझिली ठेवू शकता. पुढे आपण येऊया कॉमन टॉयलेटकडे. कॉमन टॉयलेट जे आहे तेही प्रीमियम सॅनिटरी फिटिंग्स, मस्त अशा टाईल्स आहेत आणि वॉल माउंटेड कमोड ठेवल्यामुळे क्लिनिंग करणंही खूप सोपं पडेल. असा हा तुमचा सुंदर 2 BHK अपार्टमेंट यशविन ऑरिझॉन्तेचा खराडीसारख्या उत्तम लोकेशनला. तर आपण सॅम्पल फ्लॅट ज्या पद्धतीने पाहिले त्या पद्धतीनंतर आपण आलेलो आहोत आपल्या खूप सुंदर अशा लोकेशनला, आणि ते यशविन ऑरिझॉन्तेचं सेंट्रल ऑब्झर्वेशन पॉईंट म्हणू शकतो आपण. कारण आपल्याला इथे मिळतं आहे म्हसोबाचं मंदिर. खूप पुरातन काळातलं मंदिर आहे हे म्हसोबाचं मंदिर. आपल्यासाठी इथेच असणार आहे, जे आपल्या सगळ्यांचीच काळजी घेईल. म्हसोबा मंदिराचं दर्शन झाल्यानंतर, त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर आपण आलो आहेत आपल्या प्रशस्त अशा लँड पार्सलवर, ॲक्च्युअल साईटवर. समोर जोरात काम चालू आहे दोन्ही बिल्डिंगचं सुद्धा. बाजूला दिसणारा रेसिडेन्शियल झोन, विलाज, ॲम्युनिटी पोर्शन, बंगलो असल्यामुळे आपला पलीकडचा व्ह्यू कधीच ब्लॉक होणार नाही आहे. आजूबाजूला दिसणारी ग्रीनरी आणि पुढे येणारे आपले अपकमिंग टॉवर्ससुद्धा. तर नक्की या, आपल्या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करा. खराडी इऑन IT पार्क आणि WTCच्या अगदी जवळ प्रशस्त लँड पार्सलमध्ये खूप साऱ्या ॲम्युनिटीजनी सुसज्ज यशविन ऑरिझॉन्ते. धन्यवाद.